हाय मित्रांनो, नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात करते. तर आज मी शनिवार आहे, शनिवारचं म्हटलं काहीतरी गोड बनवायचं. म्हणजे स्वयंपाक करणारच आहे, पण त्यापूर्वी म्हटलं पहिल्यांदा गोड काहीतरी बनवायचं. त्यात आत्ता वाजले 5:45 वाजले आणि मी लागले गुलाबजामुन करायचं. तर गुलाबजामुन करण्यासाठी बघा, चितळेचं मी पाकिट घेतलं 200 ग्रॅमचं आहे बघा. तर हे नेट वेट 200 ग्रॅम लिहिले बघा, तुम्ही बघू शकता. तर आता बघू 200 ग्रॅममध्ये किती गुलाबजाम होतात ते बघू. आणि पहिल्यांदा बघा, मी पहिलं पातेल्यात पाणी ठेवते आणि साखर आणि हिरवी विलायची टाकते. चला मग 4 टाकू का? तर बघा 4 हिरवी विलायची टाकते. थोडंसं कुच करून टाकते, म्हणजे नाही का असं थोडंसं तोंड फोडून टाकते. मस्त लागतं बरं का गुलाबजामुन हिरवी विलायची. बघा 4 टाकले आणि साखर बघा बस, लय गोड पण नको, बस. एकदम पाणी उकळून उकळून थोडंसं हे केलं ना, गुलाबजामुन टाकते. तर हे बघा गुलाबजामुनचं पीठ टाकते मी. आम्हाला दुसरं कोणतेच गुलाबजामुन नाही आवडत, फक्त चितळेचेच. म्हणजे खवा करून खवा आणून करायला पाहिजे, पण नाही बनवत आम्ही. बस झालं. बघा दूध टाकते, कारण दुधाने मळलेलंच चांगलं असतं. एकच ह्याचं करते. एकच करते, जास्त पण नको वाटतं. परत थोडंसं दूध घेतले मी आणि मळले. हे थोडं थोडंच दूध टाकायचं असतं, एकदम जास्त नाही. पातळ झालं तर परत कुठनं आणायचं गुलाबजामुनचं पीठ. थोडं थोडं टाकूनच मळायचं. एवढे गुलाबजामुन झाले आपले. आता तळते मी बारीक वाला. आणि आपली चासणी पण झालेली बघा इथं मस्तपैकी. हे गुलाबजामुन एक ठेवले आणि पाया पडले. आता एक गुलाबजामुन टाकते. पण गुलाबजामुन बघा मस्तपैकी मंद आचेवर. तळायला वेळ नाही लागत, फक्त करायलाच वेळ लागतो. गोल गोल चासणी पण झालं आता. एक खाते मस्त. हातून पण नाही झाले ना. बघा, तर पाकामध्ये टाकलं. हे संध्याकाळ परतून रेडी. मेथी निवडते आता मम्मी. काही कुटाणा करत बसते. फक्त मिरची आणि लसूण. परतून घ्यावं लागेल जरा, है ना. आणि मोठ्या कढईत नाही केलं करायचं. बारीक करते मी, एवढी मोठी टाकते. तर बघा आता मटकीची भाजी करते. एवढी मटकी टाकते.
जळत होती म्हणून पटमध्ये टाकून टाकलं. मेथी पण बघा ऑलमोस्ट होतच आली आपली. बघा तर स्वयंपाक पण झाला म्हणजे अजून चपात्या लाटायच्यात. मटकी झाली, इकडं भात होत आले आता. फक्त आता 5-6 चपाती झालं की झालं माझं जेवण स्वयंपाक म्हणजे. त्याच्यानंतर उपास सोडायचं आहे मला. तर बघा अवतार कसं झालंय. गरम होते ना. बघा परत मी फॅन लावले. अयो फॅन कुठे आहे आमचा. बघा थोडंसं दिसलं. चला तुम्हाला मटकीच्या रस्त्याची भाजी दाखवते. तुम्ही थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं मी. आणि इथं भात केले, चपात्या लाटते. आता चपाती चालली मम्मीची. एवढं गरम होतं असं वाटतं कधी फॅन लावला असेल. चपाती माझी मोठंच असतं. बाहेर तर होतच नाही माझ्याकडनं, काय माहिती.